पाहूया हा प्रश्न। तीन संख्यांचे गुणोत्तर 5, 6, 7 असून त्यांचा गुणाकार 5670 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं, आपण एक संख्या 5x, 6x आणि 7x मांडतो। मग काय करायचं, त्यांचा गुणाकार मग 5x गुणिले 6x गुणिले 7x करायचा आणि त्याचा गुणाकार बरोबर 5670 दाखवायचा। मग या ठिकाणी काय होईल, 5 गुणिले 6 म्हणजे 5 × 30, 30 गुणिले 7 म्हणजे 30 7 3 7 21, पुढचा एक 0 म्हणजे 210। आणि लक्षात ठेवा, गुणाकारामध्ये हा x हा x पाया समान असल्यामुळे त्यांचा काय होईल, घन होईल, कारण की पाया समान असल्यावर घातांकांची बेरीज म्हणजे याचा एक घात याचा एक घात याचा एक घात म्हणजे घन झाला आणि बरोबर 5670। मग काय करायचं, x घन या ठिकाणी ठेवायचा, 5670 याला आता 210 ही संख्या गुणाकारात तिकडे जाऊन काय करेल, भाग देईल आणि भाग दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी 0 0 कॅन्सल, 21 1 21 21 2 42 म्हणजे 14, 21 7 147। मग दोन्हीकडे घन आहेत, जसा x कुणाचा घन x चा, तसा 27 कुणाचा घन 3 चा, म्हणजे x ची किंमत काय झाली 3। आणि मग या 3 ने काय करायचं, सर्वात मोठी संख्या कोणी 7x, त्याला गुणून घ्यायचं म्हणजे उत्तर मिळून जाईल। म्हणून सर्वात मोठी संख्या 7 गुणिले 3 7 21, जो पर्याय आपला तिसरा दिसतो। पण मग काय करायचं, याऐवजी अशा प्रश्नामध्ये सोपी पद्धत वापरायची। काय सोपी पद्धत, त्यांच्यामध्ये गुणोत्तर आहे आणि गुणाकार आहे। गुणाकार म्हणल्यावर ही पट जी असते गुणाकारामध्ये त्याचे घात तयार होत असतात, म्हणून काय करायचं, अशा वेळी डायरेक्ट यामध्ये एक घनमुळामध्ये डायरेक्ट ही संख्या द्यायची। आता यांचा गुणाकार दाखवायचा आहे आणि जेव्हा गुणाकार होतो तेव्हा या संख्येला भाग देत असतात, म्हणून डायरेक्ट काय करायचं, 5 गुणिले 6 गुणिले 7 असं मांडून द्यायचं। आणि मग भागाकार करत असताना यामध्ये आपण 5670 याला भागिले 210 करणार, हा 0 0 कॅन्सल। मग काय आपलं वाटल्यास डायरेक्ट भाग देता येत असेल तर भाग द्यायचा, नसेल मग काय, तर मग 7 × 21 7 × 8 = 56 आणि 7 × 1 7, पुन्हा 3 ने भाग द्यायचा, 27 × 81 होतात, म्हणजे याचं उत्तर येतं 27। मग 27 कुणाचा घन आहे, 3 चा, आणि ह्या आलेल्या उत्तराने सर्वात मोठी संख्या जी आपल्याला 7 दिलेली गुणोत्तरामध्ये तिला लिहून घ्यायचं। मग 3 गुणिले 7 7 × 21 हे आहे तिसरा पर्याय उत्तर। दोन संख्यांचे गुणोत्तर 4 7 असून त्यांच्या घनांची बेरीज 4,07,000 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? मग यामध्ये आपण ह्या दोन संख्यावरून एक संख्या 4x मानू, दुसरी संख्या 7x मानू। आता यामध्ये त्यांच्या घनांची बेरीज दाखवायची, म्हणजे 4x याचा घन अधिक 7x याचा घन यांची बेरीज आपल्याला 4,07,000 दाखवावी लागणार आहे। मग यामध्ये काय होईल, 4 चा घन 64x घन आणि 7 चा घन 343 आणि हा x चा घन x घन, आणि या ठिकाणी 4,07,000 हे आपलं बेरीज दाखवायची। मग 64 आणि 343 हे जे आहेत मिळून झाले 407 आणि x घन, पुढे 4,07,000 दिशाला तसे। आता x चा घन जागेवर ठेवायचा, यांच्यामध्ये गुणाकार असतो, मग 4,07,000 ला ही 407 ही संख्या भाग देईल आणि मग 407 1 407 म्हणजे या ठिकाणी 1000 राहील। 1000 घन आहे, x घन तसा 1000 घन, तर x बरोबर 1000 कुणाचा घन आहे 10 चा घन, म्हणजे x ची किंमत काय झाली 10, आणि त्याच्यावर मोठी संख्या म्हणजे आपण गुणोत्तरामध्ये 7 मोठी आहे, मग 7 गुणिले 10 करायचं, मोठी संख्या करायची 70, जो पर्याय आपल्याला पहिला दिसतो। अशा प्रश्नामध्ये सोपी पद्धत वापरायची। आपल्याला माहिती आहे की घनांची बेरीज होणार आहे, मग आणि घनांची बेरीज करून याचं घनमूळ काढावं लागणार आहे, आणि मग अशा वेळी काय करायचं, हे घनमूळ आहे
इथे 4,07,000 जी संख्या आहे ती दुसऱ्या तशी लिहायची. आणि या ठिकाणी 4चा घन काय आहे 64. त्यानंतर 7चा घन काय आहे 343 असा लिहायचा. आणि 4,07,000 जी संख्या आहे त्या संख्येला ह्या दोघांची बेरीज 407 येते, त्याने भाग द्यायचा. मग या ठिकाणी जर भागलं तर उत्तर काय ठिकाणी राहील 1000. मग 1000 कशाचा घन आहे 10चा. मग यामध्ये काय विचारलंय मोठी संख्या गुणोत्तरामध्ये काय 7. मग या उत्तराने 7 10 ला गुणायचं.